प्रत्येक दुकानदार जो की महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक दुकानदार त्याला शॉप ॲक्ट लायसन हे महत्त्वाचं असतं. शॉप ॲक्ट लायसन ही एक असं लायसन आहे जे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपले सरकार सेवा केंद्रा थ्रू किंवा आपले सरकार या पोर्टलवरून ते वितरित करतो. त्यासाठी आपल्याला शॉप ॲक्ट लायसन हे गरजेचं आहे. कोणत्याही तुमचं करंट अकाउंट काढायचं असेल किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कामासाठी जे की तुमच्या दुकानाच्या शॉपच्या रिलेटेड असेल त्या कामांसाठी तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन हे महत्त्वाचं आहे. तर नमस्ते मित्रांनो, मी कौस्तुभ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की आपण शॉप ॲक्ट लायसन्स कशा पद्धतीने काढणार आहोत, ते ऑनलाईन कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. चला तर मग पाहूयात की आपण शॉप ॲक्ट लायसन्ससाठी आपल्याला ऑनलाईन कशा पद्धतीने प्रक्रिया करायची. ज्यावेळी आपण आपल्या क्रोम ब्राउझरवरती येणार आहे त्यावेळी आपल्याला आपले सरकार ही वेबसाईट सर्च करायची आहे. आपल्याला फक्त वरती आपल्या सर्च बॉक्समध्ये लिहायचं आहे की आपले सरकार ज्यावेळी आपण लिहून सर्च करू त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदाच दिसेल मराठीमध्ये की आपले सरकार ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती ज्यावेळी आपण क्लिक करू त्यावेळी आपल्याला एक होम पेज दिसेल. त्यावरती लिहिलेलं असेल की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, आणि या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टी दिसतील ज्या की आपले सरकार अंतर्गत येतात. तर या उजव्या साईडला आपल्याला दिसेल की नवीन युजर नोंदणी आणि खाली लॉग इन. तर लॉग इन करण्यासाठी खाली आणि वर नवीन युजर नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे दोन पर्याय दिसतात. पहिला पर्याय OTPनी आणि दुसरा पर्याय मोबाईल नंबर नसेल तर बाकीच्या गोष्टी टाकून आपण फोटो वगैरे टाकून करू शकतो. परंतु आपल्याकडे मोबाईल नंबर आहे आणि आपण OTPने करणार आहोत त्याचे पर्याय 1 वरती क्लिक करून आपण थोडंसं खाली स्क्रोल आउट केल्यानंतर आपल्याला जिल्हा विचारतं. जो की कोणता आपला जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. जो महाराष्ट्रातील कोणता जिल्हा असेल तो जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे, भ्रमणध्वनी क्रमांक, आपला मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी आपल्याला OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. मोबाईल नंबर पूर्ण टाकल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे लिहून येतं की तुमच्या मोबाईलवरती तुमचा OTP सेंड केलेला आहे. त्यानंतर जो आपल्या मोबाईल नंबरवरती OTP आलाय तो या ठिकाणी टाकून आपल्याला एक युजर नेम पुढे तयार करायचा आहे. तो युजर नेम म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर टाकू शकता, तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता. जो युजर नेम असा की तो युजर नेम तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील. चेक युजर अवेलेबिलिटीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो नंबर टाकला तो युजर अवेलेबल आहे का ते चेक करून आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्डमध्ये वरती आपल्याला विचारलं आहे की त्याच्यात मोठ्या लिपीतले एक अक्षर असावं, छोट्या लिपीतले काही शब्द असावेत, अंक असावेत, अशा टाईपचं एक आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. तो पासवर्ड आपल्याला पहिल्यांदा टाकून कन्फर्म एकदा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली पूर्ण नाव, जे की जो अर्जदार आहे ज्याला शॉप ॲक्ट लायसन काढायचं आहे त्या अर्जदाराचं पूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. अर्जदाराचं नाव टाकताना ते बरोबर आहे की नाही हे खात्री करून घ्या. अर्जदाराचं पूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी टाकल्यानंतर पुढं तेच नाव मराठीमध्ये ॲटोमॅटिक फिल होऊन येईल, म्हणजे ॲटोमॅटिक टायपिंग होईल. मराठीवरती क्लिक केलं की ते नाव ॲटोमॅटिक टायपिंग होऊन येतं. त्यानंतर त्या अर्जदाराची आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे. अर्जदाराची जन्मतारीख ही आधार कार्डवरती किंवा पॅन कार्डवरती जे तुमचं आयडेंटिटी प्रूफ आहे त्याच्यावरती बरोबर आहे अशीच आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे. वय तुमचं ॲटोमॅटिक त्या ठिकाणी येईल आणि नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपण टाकलेली सर्व माहिती बरोबर आहे का हे एकदा चेक करून घ्या आणि नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करा. नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे एक असा विंडो दिसतो. त्यामध्ये आपला युजर नेम जो आपण तयार केलेला आहे आणि आपला जो जिल्हा आपण सिलेक्ट केलेला आहे ते दिसतं. त्यानंतर ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. हा युजर नेम तुम्ही सेव्ह करून ठेवा जेणेकरून पुढे फॉर्मच्या संदर्भात बाकीची कामं करताना आपल्याला तो उपयोगी ठरेल. आता या ठिकाणी पहिल्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण रजिस्टर केला आहे. आता आपल्याला तो जो युजर नेम आपण तयार केला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. जो थोड्या वेळापूर्वी आपण बघितला होता तो युजर नेम या ठिकाणी टाकायचा आहे. त्याखाली आपल्याला तोच आपण जो पासवर्ड तयार केला होता, जो की एकदा टाकून आपण कन्फर्म पासवर्ड केला होता, तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर जो खाली आपल्याला कॅप्चा दिसतो तो कॅप्चा कोड देखील त्या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा कोड हा अचूकरीतीने टाकायला हवा. जे अक्षर आपल्याला त्या ठिकाणी दिसतात ते अक्षर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आहेत. त्यानंतर जो कोणता जिल्हा आपला आहे, ज्या जिल्ह्यात आपण वास्तव्य करतो तो जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे की तो आपण लॉग इन करताना त्या ठिकाणी दिला होता. त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर
आपल्याला समोर एक पुढचं पेज ओपन होतं, त्यावरती आपल्याला त्या ठिकाणी लिहून येतं तुमच्या अर्जाचा आढावा. आपण आत्तापर्यंत अर्ज केलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या डाव्या साईडला सर्व गोष्टी दिसतात. वेगवेगळ्या प्रकारच्या आपण त्या सुविधांचा लाभ आपण डाव्या साईडला जे ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला दिसतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचा आपण लाभ घेऊ शकतो. परंतु आपल्याला शॉपॅक लायसन काढायचं असल्याने आपण उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यावरती क्लिक करणार आहोत. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग यावरती क्लिक केल्यानंतर आपला उपविभाग निवडायचा आहे, तो कामगार विभाग निवडायचा आहे, कारण आपल्याला शॉपॅक लायसन काढायचं आहे. या ठिकाणी बरेचसे आपण कामं करू शकतो, परंतु आपल्याला शॉपॅक लायसन काढायचं असल्याने आपल्याला वरतीच पहिल्या रकान्यात दिसत दुकाने व संस्था नूतनीकरणाचा दाखला, जो की 3 नंबर ऑप्शनवरती आपल्याला दिसतो, त्यावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यावरती क्लिक करून पुढे आल्यानंतर आपल्याला विचारतं सिलेक्ट टाईप ऑफ रजिस्ट्रेशन. तर तुम्ही एका फर्मचं करणार आहात का इंडिव्हिज्युअलचं? आपल्याला इंडिव्हिज्युअलचं करायचं आहे. एकच दुकान आहे, एकच अर्जदार आहे आणि आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला दिसतं की होम, स्ट्रीम, बॉयलर, शॉप इस्टॅब्लिश्ड ॲप्लिकेशन. तर आपल्याला 3 नंबरचा जो काही ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म करू शकता आपण. शॉपॅक टोल्ड युजर रजिस्ट्रेशन करू शकतो, सेल्फ डिक्लेरेशन करू शकतो आपण, आणि आपल्याला लागणारे जे काही डॉक्युमेंट ते आहेत. परंतु आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. तर तुमच्या दुकानात किंवा तुमचं जे काही दुकान आहे त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची, वर्करची संख्या किती आहे? 0 ते 9 पर्यंत असू शकते किंवा 9पेक्षा जास्त. तर आपल्याला 0 ते 9 पर्यंत काढायचं आहे, त्यामुळे त्यावरती क्लिक करून आपल्याला कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल, कारण आपल्याकडे 9 पर्यंतच काम करणारे लोक आहेत. तर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक फॉर्म F नावाचा फॉर्म दिसतो, त्यामध्ये आपल्याला पूर्ण माहिती भरायची आहे. फॉर्म Fमध्ये आपल्याला विभाग विचारतं, त्यानंतर जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे, त्यानंतर बोर्ड टाकायचं आहे. आस्थापनेचे नाव म्हणजे आपण जे काही दुकानाचं आपलं नाव आहे ते नाव आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही पूर्वी केलेले कोणती आहे की तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे का, काय कोणत्या गोष्टी करायच्या त्या ठिकाणी टाकायच्या आहेत. त्यानंतर आस्थापनेचा आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे की जे कोणतं तुमचं दुकानाचा ॲड्रेस असेल तो या ठिकाणी पूर्ण टाकायचा आहे. बिल्डिंग नेम, रोड, लँडमार्क, जवळचं एखादं ठिकाण, लोकॅलिटी, तुमचं राज्य, त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव, अशा टाईपचं हे जो काही ॲड्रेसमध्ये ज्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात, ज्या मॅन्डेटरी फील्ड्स आहेत स्टार मार्क केलेल्या, त्या संपूर्ण फील्ड्स आपल्याला या ठिकाणी भरायच्या आहेत. खाली आल्यानंतर आपल्याला तिथं मोबाईल नंबरही टाकायचा आहे आणि ईमेल ID जो काही आहे तो ईमेल ID आपल्याला प्रॉपर आपला टाकायचा आहे. या गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक विचारतं की तुम्ही व्यवसाय कधी सुरू केला. तो व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक टाकायचा आपल्याला. त्यानंतर व्यवसायाचे स्वरूप टाकायचं. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला विचारायचं सिलेक्ट सेक्टर, तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये काम करता. तर त्या ठिकाणी आपल्याला पर्याय येतील. तर आपल्याला सेक्टर त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो की पब्लिक सेक्टरमध्ये हे आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे कामगारांची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. ती कामगारांची संख्या आपण टाकल्यानंतर मालकाचे संपूर्ण नाव आपल्याला खाली विचारतं. मालकाचे संपूर्ण नाव आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर मालकाचा निवासी पत्ता विचारतं. मालक कुठे राहतो तो पत्ता आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे. मग त्यामध्ये जशा पद्धतीने आपण वरती ॲड्रेस टाकतो त्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. पूर्ण स्टार मार्क केलेले सर्व पर्याय आपल्याला भरून काढायचे आहे. त्यानंतर इथं मॅनेजरची डिटेल्स विचारतं. जर कंपनीमध्ये किंवा दुकानात मॅनेजर असेल तरच टाकायचे, अन्यथा नाही टाकली तरी चालते. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंट तिथं क्लिक करून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण खाली आल्यानंतर आपल्याला हे विचार की आपल्या कुटुंबातील म्हणजे तो अर्जदाराच्या कुटुंबातील किती लोक त्या ठिकाणी काम करतात. शेवटी मग ॲग्री करून आपल्याला सेव्ह डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपण सर्व माहिती भरून घेतली, जी की मी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने आपण या ठिकाणी पूर्ण माहिती भरून घेतली. माहिती भरल्यानंतर जे आपलं स्टार मार्क आहे ते स्टार मार्क सगळे पूर्ण करायचे आहेत. ते स्टार मार्क ज्यावेळी आपण पूर्ण करू त्यावेळेसच फॉर्म पुढे सबमिट होतो. अन्यथा काही त्रुटी आहेत असं दाखवून फॉर्म त्याच ठिकाणी राहतो. जो मालकाचा निवासी पत्ता आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थितरित्या भरून घ्यायच्या आहेत. व्यवस्थितरित्या भरून घेतल्यानंतर आपल्याला सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून घेतल्यानंतर पुढे आय ॲग्री या बटनावरती क्लिक करून खाली सेव्ह डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह डिटेल्स यावरती क्लिक केल्यानंतर वर येतं की तुम्हाला माहिती जतन करा. त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपलं या ठिकाणी लिहून येतं की तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे. ॲप्लिकेशन ID आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. तो ॲप्लिकेशन ID आपल्याला नोट डाऊन करायचा आहे, जेणेकरून आपल्याला पुढे फॉर्म्समध्ये जे काही अपडेट्स
करायचे असतील तर ते आपण करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे ॲप्लिकेशन ID असणं जास्त महत्त्वाचं आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला एक पेज ओपन होतं. त्यामध्ये आपल्याला आता जे काही लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. शॉपॅक लायसन काढण्यासाठी आपण मगाशी बघितलं होतं त्या पद्धतीने डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड करताना फोटो आणि सहीची साईज ही 5 ते 20 KB पर्यंतच असावी असं त्यांनी बंधन घातलेलं आहे की फोटोची साईज ही 5 ते 20 KB पर्यंत असावी. आणि जे काही तुम्ही खाली फोटो ऐवजी तुम्ही जे काही तुमचं आधार कार्ड किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टी अपलोड करणार आहात त्याची साईज 75 ते 100 KB पर्यंत असावी. आपण फोटो अपलोड केला, आपण आता सही पण अपलोड करणार आहोत. फोटो आणि सही अपलोड केल्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारतं की आधार कार्ड आणि तुमचं सेल्फ डिक्लेरेशन. तर आपलं जे काही अर्जदाराचं आधार कार्ड आहे ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अर्जदाराचं आधार कार्ड व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अपलोड केल्यानंतर एक सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल. सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म आपण स्वतःच्या हाताने लिहू शकतो किंवा गुगलवरून डाउनलोड करून तो फक्त भरून अपलोड करू शकतो. आता कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये आपल्याला एक दुकानाचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तो की कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये येतो. खालचे 3 डॉक्युमेंट्स आहेत त्याची साईज 75 ते 100 KB पर्यंत असावी. आणि आपण अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे एक पेज दिसतं की तिथे लिहिलं की डॉक्युमेंट्स अपलोड सक्सेसफुली. जे की आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. ज्यावेळी डॉक्युमेंट अपलोड होतील त्यावेळेस आपल्याला एक पेमेंट करायचं आहे ₹23.60. ₹23.60 पेमेंट करण्यासाठी कन्फर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर आपल्याला जो कोणता पर्याय आहे की तुमच्याकडे अवेलेबल पर्याय असेल त्या पर्यायामार्फत तुम्हाला पेमेंट करायचं आहे. प्रोसीड पेमेंटवरती प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक करावं लागेल. प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक केल्यानंतर ₹23.60 आपल्याला पेमेंट करायचं आहे. हे पेमेंट करण्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला बरेचसे पर्याय दिसतात. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॅलेट, QR, UPI अशा बऱ्याचशा पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. या ठिकाणी तुम्ही तुमचं कार्ड वापरूनही करू शकता किंवा UPI द्वारेही करू शकता. UPI द्वारे सोपं जातं थोडंसं. UPI द्वारे पेमेंट करताना प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर इथं तुमचा UPI ID जो की तुमच्या फोनपे किंवा गुगल पेमध्ये असतो तो UPI ID या ठिकाणी टाकून तुम्हाला मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळी UPI ID टाकून मेक पेमेंट करता त्यावेळेस आपल्याला आपले फोनपे ओपन करून त्यामध्ये एक SMS प्राप्त होतं की तुमचं या ठिकाणचं ₹23.60 पेमेंट तुम्हाला नोटिफिकेशन पडते फोनपेमध्ये. आणि ती नोटिफिकेशन आपल्याला क्लिक करून आपण हे पेमेंट करतो. ज्यावेळी आपण त्या ठिकाणी फोनपेमध्ये किंवा गुगल पेमध्ये ज्यावेळी आपण पेमेंट करू त्यावेळेस ते पेमेंट या ठिकाणी सक्सेस होतं. ₹23.60 आपल्याला पेमेंट करायचं आहे. म्हणजे आपल्याला जे शॉपॅक लायसन मिळणार आहे ते फक्त आपल्याला ₹23.60 मिळणार. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला पुढे येतं एक रिसिट येते की त्यामध्ये पूर्ण डिटेल्स लिहिलेले असतात की आपण पेमेंट कशा पद्धतीने केलेलं आहे. हे पेमेंटचे रिसिट तुम्ही जपून ठेवू शकता, प्रिंट काढू शकता. ते एकदा पाहून आपण बॅक या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत. शक्यतो पेमेंट स्लिपची काय आपल्याला गरज लागत नाही. आपण ज्यावेळेस मागच्या पेजवरती आलो त्यावेळेस आपल्याला इथे डाउनलोड फॉर्म आणि डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट असे 2 टाईपचे डॉक्युमेंट्स आपल्याला डाउनलोड करायचे आहेत. डाउनलोड फॉर्म म्हणजे जो काही आपण फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि दुसरी गोष्ट डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट म्हणजे आपलं जे की शॉपॅकचं लायसन आहे जे आता या स्क्रीनवरती आपल्याला दिसतं आहे ते शॉपॅकचं लायसन आपलं तयार झालेलं आहे. हे शॉपॅकचं लायसन आणि दुसरी गोष्ट जो फॉर्म आहे आपल्याकडे तो वरती लिहिलं होतं की डाउनलोड फॉर्म. तर तो डाउनलोड केलेला फॉर्म तो अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. आपलं ते इंटिमेशन रिसिप्ट म्हणजे आपलं शॉपॅक लायसन आणि जो हा फॉर्म आपण भरलेला आहे तो फॉर्म आपल्याला व्यवस्थितरित्या डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ सेव्ह करून ठेवायचा आहे. धन्यवाद.